पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार असं समजतंय। काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत अशी माहिती आहे। नाना पटोले यांनी हायकमांडकडे राजीनामा पाठवल्याची माहिती कळते। चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदी वर्णी लागली, त्यामुळे आता नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध भाजपत सुरू आहे। 12 जानेवारीच्या भाजपच्या अधिवेशनात नवीन अध्यक्ष मिळेल अशी शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अगोदरच टर्म पूर्ण केलेली आहे। त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाऊ शकतो। जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण राज्यातील जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप याचे प्रदेशाध्यक्ष बदलले जातील अशी शक्यता आहे। बावनकुळेंची आता मंत्रिपदी वर्णी लागली आहे, जे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे आता तिथे त्यांच्या जागी नवीन नेता निवडला जाऊ शकतो आणि 12 जानेवारीला जे अधिवेशन असेल भाजपचं त्यापूर्वी नेता निवडला जाऊ शकतो। आणि काँग्रेसमध्ये सुद्धा नाना पटोले यांनी आपला राजीनामा वरिष्ठांकडे पाठवले असे कळते।